हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मागच्याच महिन्यात मी पिजनची ही ग्लास टॉप शेगडी घेतली, तर त्यासोबत मला पिजनचाच नॉनस्टिक पॅन हा फ्री मिळाला. तर आज मी याचाच रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. यावर मी आज डोसा करून बघते, तर बघूया डोसा अगदी हॉटेलसारखा होतो की नाही. हा एक नॉनस्टिक पॅन आहे जो इंडक्शनवर सुद्धा चालू शकतो आणि आपल्या गॅसवर सुद्धा. तर मग बघूया यावर डोसा होतो की नाही. हा मी फर्स्ट टाईमच यूज करते आहे, म्हणून तुम्हाला एक ऑनेस्ट रिव्ह्यू देण्याचा मी प्रयत्न करेल की यावर खरंच व्यवस्थित डोसा होतो आणि हा पॅन नॉनस्टिक आहे की नाही. सगळ्यात आधी तवा तापवायला ठेवला आहे मी. इथे मी डोसा बॅटर घेतलंय, त्यामध्ये फक्त मीठ टाकून घेतलंय आणि याची कन्सिस्टन्सी अशी एवढी असायला हवी. तवा व्यवस्थित तापलेला आहे. त्यावर सगळ्यात आधी पाणी शिंपडायचं आहे आणि एका किचन नॅपकिनच्या मदतीने, क्लीन नॅपकिनच्या मदतीने आपण त्याला पुसून घ्यायचं आहे. आता आपण डोसा बनवण्यास सुरुवात करू. याच्यावर आता फक्त थोडंसं तेल टाकायचं आहे. सुरुवातीला तेल टाकायचं नाही, डोसा टाकल्यानंतर आपल्याला डोस्यावर तेल टाकायचं आहे. आपल्याला तव्याला बिलकुल तेल लावायचं नाही आहे. असं मी अगदी थोडं थोडं करून व्यवस्थित पूर्ण डोस्यावर तेल टाकून घेतलंय. आता बघूया डोसा व्यवस्थित निघतोय का. मी आधी एक डोसा करून बघितला, व्यवस्थित निघाला. आता तुम्हाला दाखवते की डोसा खरंच व्यवस्थित निघतो आणि तवा हा नॉनस्टिक आहे आणि अगदी हॉटेलसारखा आपल्याला डोसा इथे घरी खायला मिळतो. अशा नॉनस्टिक तव्यामुळे लहान मुलं जर घरात असतील तर त्यांना अगदी क्रिस्पी असा डोसा करून द्यायला आपल्याला खूप मदत होते. बघा, डोसा हा तव्यापासून आपोआपच वेगळा होतोय. पूर्णपणे हा डोसा तव्यापासून वेगळा झालेला आहे, त्याला बिलकुलही स्टिक झालेला नाहीये, म्हणूनच याला नॉनस्टिक तवा आपण म्हणतो. तर हा खऱ्या अर्थाने पिजनचा नॉनस्टिक तवा आहे. तर हा डीमार्टमध्ये सुद्धा उपलब्ध असतो किंवा तुम्ही पिजनच्या एखाद्या स्टोअरला तुम्ही हा तवा विकत घेऊ शकतात किंवा मग ऑनलाईनही मागवू शकतात. मला तर फ्री मिळाला आहे आणि मी खूपच हॅपी झाली आहे. डोसा रेडी.